जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या साई सेक्शन मधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानाची आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली। शिंदे यांच्याच संकल्पनेतून या उद्यानाचा अक्षरशः कायापालट झाला असून आजपासून हे उद्यान लोकांना वापरण्यास खुलं करण्यात आलं आहे। साई सेक्शन मधील या उद्यानात पूर्वी फक्त एक वॉकिंग ट्रॅक आणि मातीचं मैदान होतं, मात्र आता चालण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, गझिबो, मचान, ग्रीन जिम, बसण्यासाठी जागा, लहान मुलांसाठी खेळणी, फुलझाडं, लॉन यामुळे या उद्यानाचं रूपच पालटलं आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि स्थानिक नगरसेवक कुणाल भोईर, नगरसेविका अर्पणा भोईर यांच्या पुढाकाराने उद्यानाचा हा कायापालट झाल्यानंतर आज शिंदे यांनी स्वतः उद्यानाची पाहणी केली। यावेळी या कामाचं कौतुक करत हे उद्यान आजपासून लोकांच्या वापरासाठी खुलं करण्यात आलंय। मी तर आज फक्त अंबरनाथमध्ये होतो एका कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी, त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी उद्यान याची पाहणी करण्यासाठी इथे मी असे नगराध्यक्ष मॅडम आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, त्याचबरोबर कुणाल भोईर आहेत आणि त्याचबरोबर अपर्णा भोईर, या सगळ्यांचाच आमदार डॉक्टर बालाजी केनीकर आमचे गटनेते असतील, या सगळ्यांनी आज ह्या अटल उद्यानाचं पाहणी केलेली आहे। एक चांगलं उद्यान शहराला मिळालं। आज आपण पाहताय की ह्या अटल उद्यानाचा चेहरामोहरा बदललेला आहे। लोकांना चालण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक या ठिकाणी आहे, त्याचबरोबर खेळण्यासाठी बॅडमिंटनचे कोर्ट्स आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा आहे, लहान मुलांसाठी आहे व्यवस्था। तर एक शहराला आणि इथे आजूबाजूला जे आहे सगळे मोठ्या मोठ्या सोसायट्याज आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतात। एक चांगलं काम जे आहे हे या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिका यांच्या माध्यमाने जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलेले आहे। मी आमचे स्थानिक नगरसेवक कुणाल भोईर, अपर्णा भोईर, त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। सीओ साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो इथे की चांगलं एक उद्यान जे आहे ते या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये आज उपलब्ध झालेलं आहे। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी आज व्हिजिट केलेलं हे अंबरनाथ मधील साई सेक्शन मधील अटल उद्यान आज नागरिकांसाठी खुलं झालेलं आहे। साहेबांनीही इथे पाहणी दौरा आज केलेला आहे। तर खासदार साहेबांना लोक इन्फ्रामॅन म्हणतात, पण माझ्या मते इन्फ्रामॅन नाहीये, ते विजनरी लीडर आहेत। त्यांचं जे विजन आहे त्यांच्या मतदारसंघासाठी ते अतिशय स्तुत्यपर आहे। एखादी संकल्पना डेव्हलपमेंट करत असताना या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये नागरिकांना श्वास घेण्यासाठी मोकळीक असावी, तसेच नागरिकांच्या बाकीच्या गरजाही लक्षात घेता, त्यांच्या सोयी लक्षात घेता त्यांच्यासाठी अद्ययावत उद्यानं, शूटिंग रेंज आणि नाट्यगृह असे विविध प्रकल्प साहेबांच्या मार्फत अंबरनाथमध्ये होत आहेत। साहेबांनी जेव्हापासून या लोकसभेची धुरा हातात घेतली आहे तेव्हापासून आजपर्यंत अंबरनाथवर त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे। हे प्रेम त्यांचं विविध कामांमार्फत त्यांच्या दिसत आहे आणि त्यातीलच एक भाग हे उद्यान होतं ते लोकांसाठी सुरू झालेलं आहे। आणि माझी अंबरनाथमधील सर्व नागरिकांना विनंती असेल की एखादा लोकांसाठी असलेलं उद्यान किंवा सामाजिक जी वास्तू आहे ती आपण जेव्हा माझी समजून वापरत आहोत तर माझी समजून तिची काळजीही घेतली पाहिजे। प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असतो की आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। त्याबरोबर नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांनीही ही वास्तू माझी समजून तिची काळजी घ्यावी आणि तिचा वापर करावा। आणि मी खासदार साहेबांचे विशेष आभार मानते, नगराध्यक्ष मॅडम आणि उपनगराध्यक्ष सदामामा यांचेही आभार मानते। त्यांनी आज या उद्यानास भेट दिली आणि संपूर्ण अंबरनाथकरांना आवाहन करते की या वास्तूचा त्यांनी लाभ घ्यावा। आज खूप आनंद होत आहे। कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याच मैदानामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते। त्यांनी हे मैदान पाहिलं आणि त्यांनी त्याच वेळा ठरवलं, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की या मैदानाचं आपल्याला नवीन रूप द्यायचं आहे, याचा प्रस्ताव तुम्ही माझ्याकडे सादर करा, मी यासाठी जो लागेल तो निधी मी देईन। साहेबांनी या उद्यानासाठी 5 कोटीचा निधी दिला। साहेबांचं पाय या जागेवर लागलं म्हणून या उद्यानाचा कायापालट झाला आणि आज हे लोकांसाठी बनवलेलं लोकांचं उद्यान आहे। लोकांनी याचा वापर करावा। सर्वप्रथम आज पाहणी दौऱ्यासाठी सन्माननीय खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब इथे आले होते, तर त्यांनी आता पूर्ण पाहणी केलेली आहे आणि आपण बघतोय उद्यान एकदम उत्कृष्ट काम झालेलं आहे। उद्यानामध्ये वॉकिंग ट्रॅक आहे, सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक आहे, त्याचबरोबर
आपले टेनिसचे मैदान सुद्धा 2 आहेत. त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा ओपन जिम आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी कट्टा आहे. म्हणजे खूप सुंदर उद्यान बांधलं गेलेलं आहे आणि त्याचं आता मला वाटतं खासदार साहेब तसं म्हणाले, की आता लोकांनी तर चालू केलेलंच आहे येणं आणि ते आता चालू करतील आणि इथल्या नागरिकांना सुद्धा एक छान उत्कृष्ट असं एक स्थळ मिळालेलं आहे, जेणेकरून तिथे येतील, त्यांचा टाईम स्पेंड करतील. आमचा सगळ्यांचा उद्देश हाच आहे, की अंबरनाथला लिव्हेबल सिटी बनवण्यासाठी हा एक प्रयत्न आपण म्हणू शकतो याला. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.